नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नाशिक मध्यवर्ती कारागृहातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिम कार्ड घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर येथील अंबादास रामभाऊ ठाकणे यांनी केला आहे. या प्रकरणात कारागृह प्रशासनानं माझ्या भावावर खोटा गुन्हा दाखल करून फसवणूक केली असल्याचंही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अर्जदार ठकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ दीपक रामभाऊ ठकणे हा नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता. उच्च न्यायालयानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र शिक्षा भोगत असताना कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड घोटाळा करून त्यात जबरदस्तीने भावाला गुंतवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात वृत्तवाहिन्यांवरही वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात सिम कार्ड घोटाळ्याशी त्यांचा भावाचा काहीही संबंध नसून कारागृह प्रशासनानं दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. कारागृहात असतानाच लाखो रुपयांची मागणी करून मोबाईलवरून व्यवहार केल्याचे खोटे दाखले तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे. मी बबन हुले, माझे मेवणे दीपक ढाकणे ते 16 वर्षापूर्वी एका गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झाली आणि ते शिक्षा भोगत असताना त्यांना नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यांची 1 महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता झाली. त्या मुक्ततेनंतर ते घरी आल्यानंतर नाशिक जेलमध्ये जो भ्रष्टाचार चालतो त्याविषयी त्यांनी एक वृत्तवाहिन्यांना बाईट दिली होती आणि त्या बाईट पाहून प्रशासनाने जाग होऊन त्यांनी काय केलं का आमच्या मेवण्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यातून म्हणजे तो खोटा गुन्हा असल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना आम्हाला त्या गुन्ह्यातून वगळावं यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो. आणि आमची अशी मागणी आहे का प्रशासनाने त्यांचा प्रशासकीय पॉवर वापरून आमच्याकडून फिर्याद होण्याच्या ऐवजी आम्हालाच आरोपी केलं आहे आणि आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तरी आमची सरकारकडे मागणी आहे का आम्हाला या गुन्ह्यामध्ये न्याय मिळावा आणि माझ्या मेवण्याची त्यातून निर्दोष मुक्तता व्हावी. मी अंबादास ढाकणे, माझा भाऊ दीपक ढाकणे यांनी नाशिक कारागृहातला जे सिम कार्ड घोटाळा चालतो हा उघडकीस आणला होता आणि त्या उघडकीस आणल्यामुळं त्याला जे प्रशासकीय अधिकारी त्यांनी त्यांचा पॉवर वापरून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि तो स्वतः फिर्यादी असताना त्यालाच आरोपी केलं त्यांनी आणि त्याच्यावर गुन्हा टाकला. आणि अशी आमची मागणी आहे. आम्ही आता निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना का त्याला त्याची चौकशी व्हावी, त्याच्यात जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही हे करा, ताब्यात घ्या आणि याच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केला आहे याला त्याच्यातून मुक्त करा.